15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा 78वा स्वातंत्र्य दिन आपल्या सर्वांसाठी हा एक गौरवशाली आणि शुभ प्रसंग आहे। तेव्हा या प्रसंगी सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। या प्रसंगी शुभ प्रसंगी आपल्या प्रशालेमध्ये शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री नंदकिशोरजी बाहेती उपस्थित आहेत, त्याबद्दल मी प्रथम त्यांचे स्वागत करते। त्याचप्रमाणे आपल्या कार्यकारिणीचे जे सदस्य आहेत आदरणीय सर्व सदस्य त्यांचेही मी या ठिकाणी स्वागत करते। त्याचप्रमाणे आपल्या प्रशालेतील माता पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ राऊतताई उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांचे स्वागत करते। त्याचप्रमाणे माता पालक शिक्षक संघाचे जे काही इतर सदस्य आहेत त्यांचेही मी या प्रसंगी स्वागत करते। सर्व आजी व माजी शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांचेही मी या ठिकाणी स्वागत करते। त्याचप्रमाणे पत्रकार बंधू भगिनी, पालक वर्ग, समाजातील सेलूतील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मी या ठिकाणी स्वागत करते। व माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मी या ठिकाणी स्वागत करते। आज आपण 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। यामुळेच की आपण एका महान लोकशाहीचा भाग आहोत। आपण सर्वजण अनेक जात, धर्म, पंथ, प्रदेश आदींनी भिन्न जरी असलो परंतु आपण भारतीय आहोत, या भावनेने आपण सर्वजण एक आहोत आणि कायम एक राहणार आहोत। स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना आपल्या देशात महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे। तेव्हा मुलींनो, आपल्या प्रत्येक आव्हानांना धैर्याने सामोरे जात त्यावर मात करीत जीवनात पुढे जाव्या अशा शुभेच्छा मी या प्रसंगी तुम्हाला देते। कारण महिलांचा विकास हा आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील आदर्श होता। आपल्या देशाने नवनवीन संकल्पांसह अमृत कालमध्ये प्रवेश केलेला आहे। सन 2047 पर्यंत भारताला सर्वसमावेशक आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत असताना आपली प्रशालाही हिरक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे। तेव्हा शाळेच्या सर्वच क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी आपले अमूल्य योगदान देण्याची शपथ घेऊया। आपल्या शाळेच्या उज्ज्वल वाटचालीसाठी सतत कटिबद्ध राहूया। पुनश्च एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।